तर गोपीचंद पडळकर राजकारणातील शेख चिल्ली आहे असं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। राजकीय पार्श्वभूमी दरोडेखोरीची नसावी असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं। तर चोऱ्या माऱ्या करत नाही, 22व्या वर्षापासून सफारी गाडीत फिरतोय असं प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर यांनी दिलं। अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला अजित पवारांना निमंत्रण देणार नसल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं होतं। त्यावरून सूरज चव्हाण आणि गोपीचंद पडळकरांमध्ये आरोप प्रत्यारोप जे आहेत ते पाहायला मिळतात। चिल्ली महायुतीत राहून महायुतीच्या नेत्यावरतीच टीका करतोय आणि हा एक दिवशी नक्कीच जमिनीवर आपलेल। कारण ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य, ज्या पद्धतीने ते चाललेत, मला वाटतं हे राजकारणातला शेख चिल्ली आहे। स्वतःची राजकीय पार्श्वभूमी आठवली असेल म्हणून त्यांनी अजितदादाला बोलायचं या कार्यक्रमाला टाळलं असेल, परंतु त्यांनी बोलवायचं नाही बोलवायचं त्यांचा अधिकार आहे। गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाज नव्हे, दरोडेखोर हे म्हणतायत का नाही, मला ह्या विषयावरती मी कधी बोलत नव्हतो, परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे। बिंडोक लोकांना माहीत नाही मी 22व्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय, तेव्हा तुमच्या छड्ड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या। हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या। आणि धनगराचा पोरगा आहे, असल्या चोऱ्या माऱ्या करायची आमची अवलाद नाही रे। परंतु